नमस्कार, मी सुजातास किचनमध्ये आपले स्वागत. आज आपण मऊ लुसलुशीत पुरणपोळी बनवणार आहे. 1 ग्लास हरभरा डाळ घेतले. आता ती स्वच्छ धुवून घेऊया. 1 ग्लास डाळ असेल तर 3 ग्लास पाणी घ्यायचे. कुकरमध्ये टाकले मी पाणी. पाण्याला उकळी आल्यावर मग आपण धुतलेली डाळ टाकायची. आपली डाळ धुवून झालेली आहे. आपण आता पाण्याला उकळी आल्या पाण्यात टाकून घेऊ. त्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकूया, अर्धा चमचा तेल टाकूया. त्यामुळे आपलं डाळ लवकर शिजते पटकन. आता आपण कुकरला झाकण लावूया. 4 ते 5 शिट्ट्या करून घेऊ. आता बघा आपली डाळ शिजलेली आहे. आपण एका चाळणीत काढणार आहे. येळवणी म्हणतात त्याला. येळवणी गाळण्यासाठी आपण डाळ एका चाळणीत काढलेले आहे. आता आपण ते पूर्ण पाणी निघलं की त्यामध्ये गूळ मिक्स करणार आहे. आता पुरण आपण शिजायला ठेवलेलं आहे. 1 ग्लास डाळीला पाऊण ग्लास गूळ घेतलाय मी. थोडंसं मीठ टाकलंय. आता आपण पुरण शिजवून घेऊ. आता आपलं पुरण शिजते तोपर्यंत आपण कणिक मळून घेऊ. बघा 1.5 ग्लास मी 1 ग्लास डाळ आहे, 1.5 ग्लास गव्हाचे पीठ घेतलेलं आहे. चाळून घ्यायचं. 1 चमचा मीठ टाकायचं. चमचा तेल टाकल्यावर पोळी एकदम मऊ होते. अर्धा चमचा हळद टाकू. हळद टाकल्यामुळे पोळीला कलर छान येतो. अशा पद्धतीने पीठ मळून घ्यायचं. अर्धा तास झाकून ठेवायचं. तेल लावायचं. झाकून ठेवताना वरूनच तेल लावायचं म्हणजे पीठ वाळत नाही. आता आपण भांड्यात खाली तेल टाकूया. नंतर हे पीठ ठेवूया. वर थोडंसं तेल टाकू. आपलं पुरण शिजत आलंय बघा. आता जायफळ वेलचीची पूड टाकूया 1 चमचा. थोडंसं मिक्स करून घेऊ. बघा असं उलतान उभा राहिलं ना मग आपलं पुरण शिजलं असं समजायचं आपण. पण आता पुरण वाटून घेऊ. गरम असते तोपर्यंतच वाटून घ्यायचं. बघा अशा पद्धतीनं पुरण वाटून घेऊया. आता पूर्ण आपण अशा पद्धतीनं आपलं पुरण वाटून झालेलं आहे बघा. आता आपण कटाच्या आमटीसाठी तयारी करणार आहे. खोबरं घेतले मी. ते भाजून घेऊ थोडंसं. खोबरं, लसूण, अद्रक, कांदा टाकत नाहीत आमच्याकडं. तर घरी बनवलेला आम्ही कांदा लसूण मसाला वापरतो. थोडंसं तेल टाकायचं भाजताना. पटकन खोबरं भाजलं जातं. भाजून झालेलं आहे आपलं. आता जाड झाल्यावर आपण मिक्सरमध्ये वाटण करून घेऊ. अशी पातळ कणिकच करायची पुरणपोळीला. तर पुरणपोळी आपण लाटून घेऊ. आता पुरण भरूया आपण.
तर वरती एवढी थोडीशी कणिक राहिलेली काढून घ्यायची. एकदम अशा हलक्या हाताने लाटायची पुरणपोळी. म्हणजे सगळीकडे पुरण पसरतं. बघा कसं सगळीकडे पुरण लागलेलं आहे, पोळीला पसरले. थोडंसं आपण तेल टाकूया म्हणजे चिकटणार नाही तव्याला. तेल नाही तर तूप लावून घ्यायचं. असं मी तेलच लावलेलं आहे. बघा कशी टम फुगलेली आपली पुरणपोळी. आपण सर्व पुरणपोळ्या करून घेऊ. बघा अशा प्रकारे आपल्या सर्व पोळ्या बनवून झालेल्या आहेत.